नमस्कार मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागात अत्यंत थरारक आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. आजच्या भागात सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळतं की मीराला तिची ताई म्हणजे अंबिका भेटते. त्या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. मीरा काळजीने विचारते, ताई तू इथे कशी? काय झालं होतं? त्यावर अंबिका म्हणते, मीरा मी तुला सगळं सांगेन, पण त्याआधी एक खूप महत्त्वाची गोष्ट. आपले बाबा याच वास्तूत आहेत. हे ऐकून मीराला धक्का बसल्यासारखं मीरा बोलते की काय? तेव्हा अंबिका बोलते की अगं हे बाबा ह्याच घरात आहेत. दुसरीकडे घरात दुसरीकडे मंजिरी, नर्मदा आणि मायावरती प्रचंड चिडलेली असते. ती रागाने ओरडते, काय करू मी तुमचं? अक्कलच नाही आहे तुम्हाला. गाडी नाही घेतली, काही नाही आणि निघाल्यात दोघी. तेव्हा मंजिरी बोलते की मला वाटलं होतं की तुम्हाला दोघींना पैकी एकीला तरी अक्कल असेल, पण नाही ना. त्या टेम्पोमध्ये तुम्ही रुद्रकेतूचा आत्मा ठेवलाच कशाला? त्यावर नर्मदा मध्येच बोलण्याचा प्रयत्न करते, पण मंजिरी बोलते की गप्प बस. त्या टेम्पोवाल्याने जर टेम्पो थांबवला नसता ना, तर रुद्रकेतूचं प्रेत आपल्याला मिळालंच नसतं. यावर नर्मदा म्हणते की तेच ना वहिनी, आता मिळालं आहे ना, मग कशाला चिडचिड करतेस? मंजिरी रागाने म्हणते की ते आपलं नशीब होतं. त्यावर माया लगेच बोलते की नशीब? असं काय बोलतायत तुम्ही? आम्ही इतकं एफर्ट्स घेऊन बॉडी इथे आणली, तर तुम्ही आम्हाला बक्षीस द्यायचं सोडून नशिबाने ओरडतायत. नर्मदाही तिच्या सुरात सूर मिसळते. मंजिरी त्यांना सांगते, बक्षीस मिळणार पण काम पूर्ण झाल्यावर. तेव्हा नर्मदा आणि माया बोलतात की काय? तेव्हा मंजिरी बोलते की आउट हाऊसच्या बाजूला काही लाकडं पडली आहेत, ती गोळा करा आणि तिथे एक चिता रचायची आणि मला त्या रुद्रकेतूला जाळून टाकायचे. इकडे अंबिका बोलते, मीरा मंजिरी ती आउट हाऊसमधली गुहा वापरत नसावी. मला असं वाटतंय की आपण तिच्या गुहेत आतापर्यंत पोहोचलो आहे ना, म्हणून ती आता ती वापरत नसावी. आणि आता तिला कुठलंही महत्त्वाचं काम करायचं असेल तर त्यासाठी तिने या घरातच जागा निर्माण केली आहे. तेव्हा मीरा बोलते, वाळवीसारखं पोखरलं आहे ना तिने या घराला? तेव्हा अंबिका बोलते, हो, आणि आपले बाबासुद्धा याच घरात कुठेतरी कैद आहेत. तेव्हा मीरा बोलते, ताई तुला ते कसे दिसले का गं? तेव्हा अंबिका बोलते, नाही मीरा, पण मी त्यांचा आवाज ऐकला. तो भ्रम नव्हता गं, खरं त्यांचा आवाज ऐकला. तेव्हा मीरा बोलते की मला खात्री आहे की आपले बाबा याच वास्तूत कैद आहेत. तेव्हा मीरा थोडी शांत होते आणि थोडी स्माईल हसून बोलते की म्हणजे तुझं अचानक गायब होणं, ते वास्तूत जाणं हे आपल्यासाठी श श अ, चांगलंच ठरलं ना गं. तेव्हा अंबिका बोलते, हो, पण एक गोंधळ झाला आहे अगं मीरा. तेव्हा मीरा बोलते की काय? तेव्हा अंबिका बोलते, रुद्रकेतूची बॉडी ही मंजिरीच्या ताब्यात आहे. तेव्हा मीरा बोलते की म्हणूनच वेदाच्या बाबांना ते सापडले नाही. तेव्हा अंबिका बोलते की काय? अथर्व तिकडे गेले होते? तेव्हा मीरा पटकन तिचा हात धरते आणि बोलते, ताई ताई तू अचानक गायब झाली होतीस आणि मी खूप घाबरले होते. तेव्हा मी ठरवलं की आता आपल्या हातातला एकही धागा तुटता कामा नये, म्हणून मी वेदाच्या बाबांना रुद्रकेतूंना आणायला पाठवलं होतं. पण वेदाच्या बाबांना सापडलं नाही आणि तू म्हणतेस, अगं मंजिरीकडे जर असेल तर ती नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. अगं तेव्हा अंबिका बोलते की मीरा चल इकडे. तेव्हा नर्मदा आणि माया सगळी लाकडं गोळा करून आणतात आणि मंजिरी रुद्रकेतूला जाळायला तयार राहते. इकडे मंजिरी खूप खूप खुश असते. मनात बोलत असते की मंजिरी जे ठरवते ते घडतंच. आता या रुद्रकेतूला जाळल्यानंतर मंजिरीच्या वाट्यातला तिच्या चिरतारुण्य होण्यापासून थांबवणारे रहस्य जाईल. मंजिरी आग तर लावते. नर्मदा आणि माया हे बघून घाबरत असतात. इकडे मीरा अंबिकाला विचारत असते, ताई काय झालं? मीरा बोलते, मंजिरी घरात नाही आहे आणि आतापर्यंत तिने रुद्रकेतूचा देह नष्ट केला असेल तर अस्थी आपल्याला कधीच मिळणार नाही. मंजिरीचा अंतसुद्धा कधीच होणार नाही. तेव्हा अंबिका बोलते, नाही मीरा, जोपर्यंत आपण स्वतः काही पाहत नाही तोपर्यंत आशा नाही सोडायची. काहीतरी मार्ग नक्की सापडेल. तेवढ्यात दोघी जायला निघतात. तेवढ्यात त्यांना वरती आकाशाकडे अंबिकाचं लक्ष जातं. पूर्ण धूर असतो. तेव्हा अंबिका बोलते, मीरा हा धूर कसला आहे? तेव्हा मीरा बोलते, ताई कदाचित मंजिरी तिकडेच असेल, चल. तेव्हा अंबिका बोलते, नाही मीरा, एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. तेव्हा मंजिरी इकडे जोरजोरात हसत असते. इकडे मंजिरी हसत असते आणि नर्मदा व माया घाबरत असतात. आणि अंबिका तो धूर बघून टिचकी वाजवते आणि अचानक पाऊस पडायला लागतो. तेव्हा मंजिरी एकदम घाबरते आणि तेव्हा नर्मदा बोलते की पाऊस पाऊस कसा पडायला लागला? तेव्हा माया लगेच नोटीस करते, फक्त चितेवरच पडतोय पाऊस. तेव्हा मंजिरी कशी तरी करायला लागते. तिला असं वाटतं की काय होतं हे. तेव्हा ती ते लाकडं काढायला लागते. तेव्हा नर्मदा आणि माया तिला थांबवत असतात.
नर्मदा बोलते की वहिनी थांब थांब भाजशील. तेव्हा माया बोलते ओ मॅडम लागेल तुम्हाला, लागेल, असं काय करताय तुम्ही. तेव्हा मंजिरी कुठल्याच स्थितीत नसते. इकडे अंबिका आणि मीराचा हेतू साध्य होतो. त्या दोघी तिकडे येतात. तिकडे त्या मंजिरीला शोधत असतात. तेव्हा अंबिकाचं लक्ष जातं चितेकडे. तेव्हा मीराला ती बोलते मीरा तिकडे चल. तोपर्यंत मंजिरी आणि नर्मदा माया निघून गेलेल्या असतात. तेव्हा मीरा आणि अंबिका चितेला तिथे बघतात. त्यांना असं वाटतं की सगळं संपलं आहे. पुढे जाऊन ती बघते, मीरा जाऊन बघते आणि बोलते की ताई, मंजिरीने देह जाळण्याचा प्रयत्न केला दिसतोय, पण लाकडं नीट जळलेली नाही आहेत, देह पण दिसत नाही आहे. अंबिका बोलते की मीरा, याचा अर्थ रुद्रकेतूचा देह अजूनही मंजिरीच्या ताब्यात आहे आणि ती पुन्हा जाळण्याचा प्रयत्न करू शकते. आपल्याला काहीही करून तो देह आपल्या ताब्यात घ्यावा लागेल. त्यांनी आपल्यासाठी जीव दिला आहे. जर आपल्याला त्यांची अस्थी तर आपल्याला त्यांची अस्थी मिळवाव्याच लागतील. इकडे मंजिरी घरात येऊन रुद्रकेतूला घेऊन आलेली असते आणि जोरजोरात बोलत असते, नाही नाही मार्जरी, अशक्य आहे, अशक्य आहे. तेव्हा मार्जरी बोलते, मूर्खपणा करू नकोस, हा रुद्रकेतू आहे, नर्मदा आणि मायासारखा सामान्य माणूस नाही. तेव्हा मंजिरी बोलते, तू तुझं काम नीट केलंच नाहीस. तेव्हा मंजिरी बोलते की माझं नियोजन अजिबात चुकलेलं नव्हतं. अंबिकाने सगळा खेळ करून टाकला. दैवी शक्ती आहे ना तिच्याकडे, मी शक्य ते सगळं केलं मार्जरी. तेव्हा मार्जरी बोलते की कारण नको, आता अमावस्येची वाट बघ. मंजिरी बोलते आणि तोपर्यंत. तेव्हा मार्जरी हसते आणि बोलते, हा देह आता तुला दुसरीकडे कुठेही ठेवता येणार नाही, इथेच जपून ठेवावं लागेल. मंजिरी बोलते की ठीक आहे, मी काळजी घेते. मार्जरी बोलते की पण अजून एक अडचण आहे, आणखी एक अडचण आहे. ते मंजिरी बोलते काय. तेव्हा मार्जरी बोलते, प्रत्येक रात्रीतील सप्तर्षीचा शेवटचा तारा याच्या मस्तकावर येईल, त्या क्षणी त्याच्या शरीरात पुन्हा प्राण येऊ शकतात. तेव्हा मंजिरी बोलते, मी तसं काही होऊ देणार नाही, मी याच्यावर कोणाची सावली पडू देणार नाही. तेव्हा मार्जरी बोलते, तू त्याला कमी समजण्याची चूक करू नको, सावध रहा मंजिरी, सावध रहा. इकडे मीरा अंबिकाला बोलते, ताई आता मंजिरीला कसं 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 करायचं. आता तरी ती रुद्रकेतूचा देह जाळू शकलेली नाही आहे, पण तिच्यात ताब्यात आहे. आज नाही तर उद्या नष्ट करणारच आहे आणि एकदा का नष्ट झाला तर मंजिरीचा अंत. तेव्हा अंबिका बोलते, नाही मीरा, गोष्टी अजून संपलेली नाही. नीट आठव, आपण त्या गुहेतनं बाहेर पडणं आणि अचानक आपल्याला तो धूर दिसणं, इथपर्यंत येणं, हे सगळं उगाचच घडलेलं नाही आहे ना. निसर्ग आपल्याला दिशा दाखवतोय, आपल्याला फक्त शेवटचं पाऊल टाकायचं आहे. तेव्हा मीरा बोलते, ताई वेळ निसटते. तेव्हा अंबिका बोलते, वेळ निसट नाही आहे मीरा, धैर्य निसटते आणि तेच आपल्याला निसटू द्यायचं नाही आहे. मंजिरीचा अंत ठरला आहे, तो फक्त आता कधी आणि कसा करायचा हे ठरवायचं आहे. निसर्ग घडवून आणेल आणि जर का घडलं नाही तर आपण घडवून आणूया. मला तर थांबायचं नाही आता. नर्मदा आणि माया ही सगळी हॉरर स्टोरी टाईप अजित आणि दामोदरला सांगत असतात आणि ते पूर्ण घाबरत असतात. पण नर्मदा एकदम हॉरर स्टोरी बनवून ती सगळी स्टोरी सांगत असते की त्या मंदिरात गेल्यावर ते कसे गेले मंदिरात, मृतदेह कसा आणला आणि कसा रिक्षात टाकला, सगळी स्टोरी एकदम भूतासारखी हॉरर बनवून सांगत असतात. तो पाऊस कसा आला आणि तो फक्त तिथेच पडत होता, हे सगळं हॉरर बनवून माया आणि नर्मदा अजित व दामोदरला सांगत असतात. तेव्हा अजित बोलतो, बापरे, मग आता कुठे ती बॉडी. तेव्हा माया बोलते, मंजिरीकडे. तेव्हा दामोदर आणि अजित अजून घाबरतात. मंजिरी रुद्रकेतूला खुर्चीवर बांधून ठेवते आणि तिच्या कालमुख मणीला हात लावून काहीतरी मंत्र म्हणून रुद्रकेतूच्या बॉडीवर काहीतरी मंत्र आणि जादू करत असते. इकडे अजित बोलतो की मंजिरीकडे. तेव्हा अजित घाबरतो आणि बोलतो की आपल्या घरामध्ये काय त्यातला आत्मा बाहेर आला आणि आपल्या घरामध्ये फिरायला लागला तर अजून काय. अजित बोलतो, अजून काही कमी आहेत का आपल्या घरामध्ये आत्मे, अजून एक आणून ठेवला आहे तुम्ही. तेव्हा नर्मदा बोलते, मला तर त्या डेड बॉडीलाच बघून वाटते की तोच आत्मा आहे. तेव्हा दामोदर बोलतो, बापरे. माया बोलते, नाही, ज्या हिशोबाने आपल्या घरात गोष्टी घडत आहेत ना, हे सगळं बघून ना खूप सिरियस आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे, खूप काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे आता तुम्ही दोघं तुमच्या खोलीत एकत्र जा आणि झोपा. तेव्हा दामोदर बोलतो, नाही. माया बोलते, का. तेव्हा दामोदर बोलतो, तूच बोललीस ना आता सर्वांनी एकसाथ राहिलं पाहिजे. या घरामध्ये कोण आत्मा आहे, कोण माणूस आहे, कशाचं काही थांगपत्ता नाही आहे. दामोदर बोलतो, त्यामुळे आपण सगळे या घरात एकत्र राहूया आणि याच खोलीत एकत्रच झोपूया.
इकडे मंजिरी बोलते, आता याला घरात कोणीच बघू शकणार नाही, पण निष्काळजीपणा करून चालणार नाही. डोळे फुटले तरी चालतील, पण मिटायला नको. मंजिरी, तुला अमावस्येपर्यंत जपावं लागणार आहे आणि तोपर्यंत मीरा तिचा निर्णय सांगेल. वेदा माझ्या नियंत्रणात आहे, तिला माहिती आहे. त्यामुळे कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही, कोणी काहीच करू शकणार नाही. तेवढं तिथे अंबिका येते आणि मंजिरी अंबिकाकडे बघते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.